नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 203 आणि भाग 204. जे काही आपल्या बाबतीत घडते किंवा जे अनुभवाला येते ते आपल्या अस्तित्वाच्या वस्तुस्थितीमुळेच घडते. इच्छा, भीती, क्रोध, ईर्ष्या, हाव, आग्रह ह्या साऱ्या विपदा अनुभवणारा भासमान का असेना हजर असल्याखेरीज त्या अनुभवाला येऊच शकत नाही. वस्तुतः त्या तुम्हीच आहात. जे काही घडते मग ते काहीही असो ते तुम्ही अगोदरपणानेच आहात हेच दर्शविते. जे निर्देशित झाले आहे त्याकडे दुर्लक्ष करा व ज्याच्या असण्यामुळे सर्व काही निर्देशित होणे शक्य होते त्याच्याकडे मात्र लक्ष पुरवा. अशा प्रकारे तुम्ही स्वतःकडे किती चिकाटीने परत येता यालाच अतिशय महत्त्व आहे. वस्तुतः हे अगदी सोपे आहे, सहज आहे. कारण काय, ते सजातीय आहे. पण या बाबतीत आपल्याला मनापासून कळकळ हवी. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, देह हा जड आहे, स्पष्टच आहे. पण मन हे त्या मानाने खूपच चंचल आहे. जड देहात बदल होण्यास बराच वेळ लागतो, पण मनाचे मात्र तसे नाही. मन हा मानसिक सवयीचा, स्वीकारलेल्या विचार पद्धतीचा एक संच आहे. स्वीकारलेल्या विचार पद्धती खऱ्याच असतील असे नाही, पण कुणी त्या बाबतीत काही साधी शंका पण घेत नाही. त्यांना समजून घेण्याकरता, त्यांचा अनावश्यक प्रभाव आपल्यावर होऊ न देण्याकरता त्यांना पृष्ठभागावर आणून तपासणे अतिशय गरजेचे आहे. पण दडपशाही नको, त्यांच्यावर दरडावू नका, त्यांच्याशी झगडू नका. त्यांच्याकडे फक्त लक्ष ठेवा, निरीक्षण करा, चौकशी करा. त्यांना बरे वाईट म्हणू नका. जे काही घडते ते घडू द्या. मन स्वभावतः चंचल आहे. विचार, स्मृती, आवडनिवड, हेतू, काळज्या, भीती, आग्रह या व्यतिरिक्त मन काही स्वतंत्र सत्ता असणारे अशी गोष्ट नाही. चंचल मन हे चंचल आहे असे जेव्हा म्हणतात तेव्हा हे चंचलत्व तेव्हाच सिद्ध होऊ शकते जेव्हा त्याची पार्श्वभूमी स्थिर ज्ञप्तीची म्हणजे शुद्ध जाणीवेची म्हणजेच अगोदरपणे असणाऱ्या असणेपणाची असेल तरच. म्हणून अगोदरपणात जर असला तर मन हे एखाद्या निरुपद्रवी हिंस्र जनावरासारखे पाळीव होऊन तुमच्याच पाळाशी लोळू लागेल. जसा दिवसाच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात चंद्र हा निस्तेज असतो. तुम्ही शरीर मन नाही, कारण तुमच्या आहेपणावर त्यांचा डोलारा आहे. तुम्ही प्रकाश आहात, ते प्रकाशित झालेले आहात. म्हणून जे तुम्ही नाही त्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. आपल्याला नेहमी मनाची जाणीव असते, पण आपल्याला मनाची जाणीव आहे याची मात्र जाणीव आपल्याला मुळीच नसते. अविरतपणे चालणारे विचार हे फक्त विचार असतात. पण जेव्हा तुम्ही त्याला माझे विचार म्हणता आणि अविरतपणे चालणारे विचार जेव्हा तुम्हाला त्रासदायक वाटतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना नियंत्रण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा विचाराचा एक भाग नियंत्रक होतो आणि दुसरा भाग नियंत्रित केला जाणारा होतो. आणि म्हणूनच तुम्ही म्हणता की तुम्ही विचारापासून छळले जाणारे आहात व भासमान अशा तुम्हाला छळणारे स्वतःला ठरवता आणि अविरतपणे चालणारे विचार तुम्ही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे इथे विचारापासून मुक्त होणारा, मुक्त होऊ पाहणारा, नियंत्रित करणारा हा विचारच असतो आणि ज्याच्यापासून मुक्ती पाहिजे म्हणणारा पण विचारच असतो. हे खोटे द्वैत म्हणजे अविरतपणे चालणारे विचार आणि विचारापासून छळणारे आणि त्यापासून मुक्त होणारे किंवा इच्छा करणारे हे एकच एक असतात.
हे खोटे द्वैत आपण स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळेच स्वीकारले आहे. दर संवेदना गणिक, दर कल्पने गणिक विचार बदलत राहतात. एखाद्या नदीतून वाहणाऱ्या पाण्याच्या लहरीप्रमाणे हे विचार असतात. देहाच्या पात्रातून ते वाहत राहतात. विशिष्ट लहरीशी तुम्ही क्षणभर एकरूप होता व तिला माझा विचार म्हणता आणि तिथूनच विचारकाचा नियंत्रकाचा जन्म होतो आणि खऱ्या दुर्दशाला सुरुवात होते. कारण मग विचार नियंत्रक आणि नियंत्रक केले जाणारे याच्यात संघर्ष होतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला केवळ आपल्या मनाची जाणीव असते. समग्र जाणीवेची जाणीव ठेवणाऱ्या ज्ञप्तीविषयी आपल्याला काहीच माहिती नसते. भाग 204. विचार वाहू द्या, पण ते सावधपणे निहाळत राहा. त्यांचे जाळे कुठपर्यंत कसे पसरले आहे याकडे बारीक लक्ष ठेवा. श्री महाराज फार महत्वाची गोष्ट सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी सावध होता त्यावेळी तुम्ही घिसळघाई करत नाही, अत्यंत शांत राहता. याचा अर्थात परिणाम तुमच्या विचाराच्या गतीवर पण होतो. त्यांची पण गती मंदावते. तुम्ही समजा कुणाकडे गेले तर तेथे तुमच्या डोक्यावर फिरत असलेल्या पंख्याला नेमकी किती पाती आहेत हे तुम्हाला सांगता येणार नाही. कदाचित तुमच्या घरच्या रोजच्या परिचयाच्या वापराचा पंख्याची पाती किती हे पंखा चालू असला तरी तुम्ही एखाद्या वेळी सांगू शकाल, पण या दुसऱ्याच्या घरातील पंख्याची पात्यांची संख्या नाही. तुम्हाला त्याची गती मंद करून ती किती आहेत हे शोधावे लागेल किंवा पंखा अजिबात बंद करावा लागेल. म्हणून महाराज म्हणतात, सावधपणे पाहिले की विचाराची गती मंद मंद होते व शेवटी पूर्णपणे थांबते. एकदा असे झाले की मग ते तुम्ही तसेच राहू द्या. या स्तब्धतेला कंटाळू नका. याची सवय लावावी लागेल. कारण नीरव शांततेला काही लोक अत्यंत घाबरणारे पण असतात. त्यांना उठापटकीतच आनंद वाटतो. पण तुम्ही कंटाळू नका. धैर्याने शांती सहन करा. तिच्यामध्येच रममाण व्हा. त्यातच खोलवर जा. तुमच्या विचाराचे निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही निरीक्षण करायचे ठरवाल तेव्हाच स्वतःला तुम्ही निरीक्षक म्हणून ठरविले, अगदी अजाणता. व निरीक्षक कशाचा तर विचाराचा असा. कोणाच्या विचाराचा? अर्थात निरीक्षकांच्याच विचाराचा. हे अजाणता आलेले द्वैत, हे भासमान द्वैत लक्षात घ्या आणि याकडे लक्ष असू द्या आणि ते कठोरपणे नाकारा. या अशा वेळी तुम्ही जर सावध भूमिकेत राहाल तर सर्व विचारापासून, म्हणजे जो निरीक्षक आहे आणि जे निरीक्षण केले जात आहे, या दोघापासून तुम्ही अकस्मात मुक्त व्हाल. तात्पर्य, सर्व प्रकारच्या विचारापासून मुक्त होण्याचा हा जो क्षण आहे, त्या क्षणाकडे जो तुम्हाला आनंद होईल त्याला मात्र काही पारावार राहणार नाही. याच आनंदात तुमच्या स्वरूप ज्ञानाचे गूढ लपलेले आहे. 2 आणि 2 3 होतात ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट नाही, पण 4 होतात ही मात्र आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण काय, ते सत्य आहे. याला कोणताच पुरावा नको. 2 अधिक 2 4 होतात याला पुरावा काय असा म्हणणारा महामूर्खच म्हणावा लागेल. अगोदरचे असणे पण आणि गणित या 2 गोष्टी अशा आहेत की त्या वादातीत सत्यत्वाचे अस्तित्वाने व त्या वादातीत अस्तित्वाने अस्तित्वात आहेत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जग म्हणजे एखादा फार मोठा पसरलेला कागद आहे. त्यावर काही मजकूर लिहिला गेला आहे. जणू टायपरायटरने समजा टंकलेखन केले आहे. प्रत्येक जण तो कागद त्यावर काय लिहिले हे वाचतो. त्याचे वाचन पूर्वग्रह अशा आशा आकांक्षा मतमतांतरे याद्वारे तो करीत असतो आणि तसा तसा अर्थ प्रत्येकाचा बदललेला अर्थ आपापला काढत राहतो. जणू प्रत्येक जण आपापले स्वप्न विश्व त्या कागदावर वाहत असतो. पण कागद हा अगोदरपणाने असतो. टंकलेखन त्यावर झालेले असते. म्हणूनच टंकलेखन शक्य होते, पण वाचणे शक्य होते.
पण श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात की जर माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास माझी रिबीन ज्यावर टंकलेखन होते ती मात्र कोरडी आहे, त्यात शाईचा एक थेंबही नाही. त्यामुळे माझ्यात काहीच टाईप होत नाही, फक्त कोरा कागद पुढे पुढे सरकत राहतो.